मुंबई तक ब्रॉट to you by बड़ेकर ग्रुप। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या खऱ्या अर्थानं मैदानी जंग जी आहे ही आता सुरू झालेली आहे। कारण एबी फॉर्म वाटप सुरू झालेले आहेत, उमेदवारांची नावं जाहीर झालेली आहेत। मी सध्या वांद्रे पूर्व मतदारसंघामध्ये आहे, जिथून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार वरुण सरदेसाई आहेत। अर्थात वरुणजी नमस्कार आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। वांद्रे पूर्वमधून गेले अनेक महिन्यांपासून आम्ही पाहतोय तुमचे बॅनर झळकतायत, तुम्ही या ठिकाणी लोकांच्या गाठीभेटी घेताय। परंतु इथे काँग्रेसचे जिशान सिद्दीकी हे विद्यमान आमदार होते, अर्थात आजच त्यांचा प्रवेश झाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात। परंतु या मतदारसंघाची निवड ते विधानसभेच्या निवडणुकीत लढणं ही जी निर्णय प्रक्रिया होती मुळात ती कशी झाली? साधारणतः युवा सेनेच्या स्थापनेपासून म्हणजे 2010 पासून मी युवा सेनेचं काम करत होतो। आपण देखील अनेक वेळा भेटलोय, आपण देखील अनेक वेळा बोललेलो आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन शिवसेनेचं संघटन वाढवणं, वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचं काम करणं हे गेले 15 वर्ष मी करत होतो। आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर कुठेतरी आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल असं संपूर्ण चित्र हे आमच्या पक्षामध्ये दिसत असताना मी देखील या विधानसभा क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली। आणि हा वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्र म्हणजे याला एक वेगळं महत्त्व आहे, कारण मातोश्री निवासस्थान या विधानसभेमध्ये आणि काम केल्याच्या नंतर इकडे शिवसेनेचं अतिशय जबरदस्त असं संघटन आहे। अनिल परब साहेब हे इकडचे विभाग प्रमुख असल्या कारणानं त्यांनी सगळं संघटन हे केवळ शाबूतच नाही ठेवलं, तर त्यांनी वाढवलंय, अजून भक्कम केलेलं आहे। आणि त्यामुळे सगळ्या शिवसैनिकांची इच्छा होती की परत एकदा इकडे शिवसेनेचा भगवा हा वांद्रे पूर्वावर फडकला पाहिजे, शिवसेनेच्या हक्काचा आमदार इकडे निवडून आला पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून काम करत असताना नंतर जागा वाटप झालं। जागा वाटपामधून महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत असताना वांद्रे पूर्वची जागा ही शिवसेनेला परत एकदा मिळाली पाहिजे ही आग्रही भूमिका सगळ्या शिवसैनिकांनी उद्धव साहेबांकडे मांडली आणि त्याला यश देखील मिळालं। ती जागा शिवसेनेच्या वाट्याला आली आणि म्हणून मग नंतर पक्षाने जेव्हा मला संधी देण्याचं ठरवलं त्याच्यानंतर आता तेव्हापासून आमचा प्रचार हा सुरू झालेला आहे। अधिकृत रीतीने अजून 28 तारखेला आम्ही फॉर्म भरणार आहोत, त्यावेळी सगळे या विभागातले सगळे शिवसैनिक, महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते हे सोबत असतील आणि मग पुढे जाऊन जसे जसे आम्ही लोकांपर्यंत जाऊ, आत्तापर्यंत जेवढे गेलेलो आहोत अत्यंत चांगला प्रतिसाद हा इकडच्या जनतेकडून मिळालेला आहे। गेल्या 5 वर्षामध्ये चुकीची निवड केल्याचा पश्चाताप देखील मतदारांच्या मनामध्ये आहे, ते बोलून देखील दाखवत आहेत। त्यामुळे 5 वर्षापूर्वी काही आमच्याच मतदारांकडनं आमचेच 2-2 उमेदवार उभे असल्या कारणानं जे मतविभाजन झालं ते यावेळी होणार नाही याची शाश्वती ही 100% मतदार घेतील। आणि जसं इतक्या वर्षांपासून वांद्रे पूर्ववर शिवसेनेचा भगवा फडकत होता तो परत एकदा फडकेल। परंतु आम्ही पाहिलं की मागच्या वेळेला म्हणजे 2019चा अपवाद वगळला तर शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व तर राहिलेलं आहे। अगदी नारायण राणेंसारख्या उमेदवाराला सुद्धा या ठिकाणी पराभूत व्हावं लागलेलं आहे। तुम्ही आता मतविभाजन म्हणालात, पुन्हा एकदा ते मतविभाजन होण्याची शक्यता नाकारता येते का? कारण जिशान सिद्दीकी आता राष्ट्रवादीतून जरी लढणार असले तरी इतर अनेक पक्ष आहेत, वंचित असेल, MIM असेल, अशा पक्षांची सुद्धा एक वोट बँक तुमच्या मतदारसंघामध्ये आहे। हे आव्हान कसं तुम्ही स्वीकारणार? नक्कीच हा जो संपूर्ण मतदारसंघ आहे हा तसा त्याच्यामध्ये वेगवेगळे फॅसेट्स आहेत, वेगवेगळ्या कम्युनिटीज आहेत। मुस्लिम मतदारांची संख्या पण जवळपास 90,000 इतकी आहे। उत्तर भारतीय यांची संख्या जवळपास 40,000 एवढी आहे। त्याचसोबत मायनॉरिटी कम्युनिटी म्हणजे अगदी बौद्ध समाज असेल त्याची देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात संख्या आहे। हिंदू समाजाची देखील जवळपास 1 लाखभर मतं आहेत। त्यामुळे सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व मिळेल अशा माध्यमातून केवळ आता महाविकास आघाडी हा एकच पर्याय हे देखील आता मतदारांच्या मनामध्ये पक्क झालेलं आहे। आणि त्यामुळे 100% कोणी अपक्ष असतील किंवा इतर छोटे पक्ष असतील केवळ मतविभाजन करण्याकरता ते प्रयत्न करतील का? कदाचित करू शकतात, लोकशाही आहे, त्यांना तो अधिकार आहे। पण आत्ता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इकडे MIM पासून वेगवेगळ्या लोकांनी मुद्दामून महाविकास आघाडीची मतं कापण्याकरता उमेदवार उभे केले होते, पण मतदार एवढे सुज्ञ झालेले आहेत त्यांनी अजिबात जे केवळ मतं कापण्याकरता उभे आहेत त्यांना मतदान केलं नाही। एकतर महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे उज्ज्वल निकम यांना मतदान झालं किंवा वर्षाताईंना झालं आणि वर्षाताईंना तब्बल 23,000चा लीड या विधानसभेने दिलेला आहे। त्यामुळे इकडचे मतदार हे प्रचंड सुज्ञ आहेत
कोणी केवळ वोट कटिंग करता जर उभं राहील तर त्यांना काही मतदार गांभीर्याने घेणार नाहीत. जिशान सिद्दीकी यांनी जेव्हा आज प्रवेश केला, त्यांना AB फॉर्म मिळाला, त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की वाटाघाटीमध्ये महाविकास आघाडीत ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटणं हे खरं तर दुर्दैव आहे. काँग्रेसचे राज्यातले जे नेतृत्व आहे हे कुठेतरी कमी पडलेलं आहे. मला वाटतं की आता झिशान सिद्दीकी यांनी नाही म्हटलं तरी एक गेल्या वर्षभरापासून ते काही काँग्रेसमध्ये नाही आहेत. म्हणजे बाबा सिद्दीकी यांनी आधीच राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आणि झिशान सिद्दीकी यांना नाही म्हटलं तरी 3 ते 4 महिन्यापूर्वी काँग्रेस पक्षाने एक्सपेल केलेलं आहे, त्यांच्या पक्षातून काढून टाकलेलं आहे. त्यामुळे आता ते महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल का बोलतायत हा पहिला माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. त्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये जरी अधिकृत प्रवेश आज केला असेल तरी आम्ही आता या विभागात काम करतो, नवरात्री असेल, गणपती असेल, त्याच्या सगळ्या बॅनरवर ते घड्याळ चिन्ह टाकतच होते. त्यामुळे ते तेव्हापासून राष्ट्रवादीच्या जवळच गेले होते. मध्ये अजितदादांचा वांद्रे पूर्वात एक कार्यक्रम झाला, तेव्हा एका व्यासपीठावर ते आणि झिशान सिद्दीकी एकत्र होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीतनं निवडणूक लढवणार हे आज जरी बातम्यांमधनं बाकीच्यांना कळलं असेल तरी आम्ही इकडे जे आहोत आम्हाला सगळ्यांना ते माहिती होतं. आता त्यांनी जुना मित्र काँग्रेस हे का बोलतायत मला काही कळत नाही. परंतु तसं असलं तरी आता अगदी काही दिवसांपूर्वीच ती एक दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली, बाबा सिद्दीकींची हत्या करण्यात आली. त्यामुळे एक मोठी सहानुभूतीची लाट या ठिकाणी निर्माण होईल आणि अर्थात निवडणुकीच्या ह्या सगळ्या वातावरणात उमेदवाराला बहुतांश वेळेस अशा गोष्टींचा फायदाच होतो. तर तुम्हाला या गोष्टीचं एक आव्हान वाटत नाही किंवा एक भीती वाटत नाही आहे की अशा या परिस्थितीमध्ये आता ह्या मतदारसंघात आपण उतरलेलो आहोत, तर कशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं काउंटर करणार? नाही बघा, मी काही केवळ अशा एखाद्या घटनेवर निर्णय घेणारा माणूस नाही आहे. मी साधारणतः मी म्हणाल तसं लोकसभेनंतर मी या मतदारसंघात काम सुरू केलं होतं आणि पक्षाचा ग्रीन सिग्नल आल्यानंतर तर मी पूर्ण मनापासून उतरलेलो. बाबा सिद्दीकींची हत्या या वांद्रे पूर्वमध्येच झाली, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. पण मी याकडे एक प्रचंड मोठ्या प्रमाणात लॉ अँड ऑर्डरचं फेल्युअर म्हणून समजतो. कायदा व सुव्यवस्थाचे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये बोजवारा वाजलेला आहे हे आता लोकांना कळलेलं आहे आणि ह्याचे जबाबदार देखील हे सरकार आहे. आणि आज दुर्दैवाने त्याच सरकारमध्ये झिशान सिद्दीकी परत एकदा जाऊन सामील झालेले आहेत. त्यामुळे इकडचे जे मला वाटतं होम मिनिस्टर देवेंद्रजी फडणवीस आहेत, आता केवळ त्यांनीच यांच्या प्रचाराला येणं बाकी आहे. त्यामुळे पोलिसांचं एवढं मोठं फेल्युअर असताना त्याच सरकारमध्ये जाऊन सामील होणं काय मला काय कळतच नाही. पण त्यामुळे सहानुभूती वगैरे हा काही विषय नाही आहे. मी तुम्हाला एक सांगतो की परत एकदा सांगतो की मीडियामध्ये काय चालू असतं किंवा काय तर्कवितर्क लावले जातात ही वेगळी गोष्ट आहे. पण आज इकडे एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसेनेचं संघटन आहे, कार्यकर्ते शिवसैनिक आहेत. आम्ही देखील जेव्हा जनतेमध्ये जातो, वांद्रे पूर्वमध्ये सहानुभूती 100% आहे, पण ती मातोश्री प्रती आहे, उद्धव साहेबांच्या प्रती आहे. 2022 साली ज्या पद्धतीने उद्धव साहेबांना वर्षा निवासस्थाने सोडावं लागलं, वर्षा निवासस्थानून त्यांना मातोश्रीला यावं लागलं, ते दृश्य आजही इकडच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळे आता नागरिकांनी ठरवलंय परत एकदा उद्धव साहेबांना वर्षा बंगल्यावर पोचवायचं. त्यामुळे सहानुभूती आहे, लोकप्रियता आहे, ती मातोश्रीची आहे, ती उद्धव साहेबांची. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय की लॉ अँड ऑर्डरचा फेलियर आहे आणि त्याच युतीमध्ये जाऊन आता ते सामील झालेले आहेत. परंतु तरी त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांनी मध्यंतरी ट्विटसुद्धा केलं होतं की ज्यांना मी मित्र समजतो, जिसे मैं दोस्त समजता था, मदत करना या साथ देना उनकी फितरत नाही, म्हणून ते अप्रत्यक्षरित्या तुमच्यावर निशाणा साधतात. हे बघा कसं आहे की ही आज शेवटी जी निवडणूक आहे ही एक सार्वत्रिक निवडणूक आहे. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी आपापले उमेदवार उभे करण्याचा लोकशाहीने सगळ्यांना अधिकार दिलेला आहे. हे झाल्यानंतर ती दुर्दैवी घटना घडल्यानंतर उद्धव साहेबांसहित अनिल परब साहेब असतील, मी असतील, आम्ही सगळे जाऊन त्यांना भेटलो, त्यांचं सांत्वन केलं. पण आज शेवटी झिशान सिद्दीकी यांना मी एक प्रतिस्पर्धी म्हणून पाहतो. माझे ते मित्र जरी असले तरी आज ते एका विरोधी पक्षाचे माझे प्रतिस्पर्धी आहेत आणि त्यामुळे मी काय त्यांच्या पर्सनल लाईफवर आजपर्यंत कधी टीका केली नाही, यापुढे देखील करणार नाही. मला त्याची गरज भासत नाही. पण त्यांचे जे काही पॉलिटिकल निर्णय आहेत, त्यांच्या माध्यमातून जी कामाची अपेक्षा व्हायला हवी होती, हे जे काय भ्रमनिरास इकडच्या नागरिकांचा झालंय ते मी बोलणारच, ते मी चव्हाट्यावर आणणारच. आणि त्यामुळे राजकीय दृष्टी त्यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ही कशी चुकीची आहे हे पटवून देण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करतोय आणि तो लोकांना पटतोय सुद्धा. त्यामुळे हे शेवटी म्हणाल तसं हे काही युद्ध नाही आहे, हे राजकारण आहे. लोकशाहीचा हा एक भाग आहे. निवडणुका आपण लढवतो,
ते माझ्या समोरचे उमेदवार आहेत, मी इकडनं लढतोय, मी माझी बाजू ठामपणे मांडीन, त्यांनी त्यांची बाजू मांडावी. उगाच वेगवेगळे इमोशनल हे वापरण्याचं मला काही याच्यात काही फारसं कारण दिसत नाही. तुम्ही वैयक्तिक टीका जरी करत नसला तरी आज आणखीन एक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, ते म्हणजे वरुण सरदेसाई कोण आहे मी त्यांना ओळखत नाही, इथे माजी महापौर होते त्यांना मी पराभूत केलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत एक रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने मी निवडून येईल असा त्यांचा विश्वास आहे. बघा का एकदा म्हणतात माझे मित्र होते, एकदा म्हणतात मी त्यांना ओळखत नाही. ठीक आहे, काय तर त्यांना काहीतरी तर बोललं पाहिजे. त्यांनी महापौरांचा पराभव केलाय, त्याचाच वचपा आता आम्ही काढणार आहोत. आणखीन एक प्रश्न हा आहे की जागा वाटपामध्ये काँग्रेस या जागेवरती दावा करत होतं, हे आता सर्वश्रुत आहे. काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मदत तुम्हाला सर्वार्थाने होईल याची खात्री आहे का? जर नाही झाली तर त्याचा फटका बसेल का? नक्कीच. बघा कसं आहे, शेवटी पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका या आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत लढतोय. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या पक्षाला वाटत होतं की ही जागा आपल्याला सुटावी. आज वांद्रे पूर्व येथे काँग्रेसचा 2019 साली विजय जसा आमदार होता तसाच चांदिवलीमध्ये आमचा होता. आज काँग्रेसचा वांद्रे पूर्वातील आमदार त्यांना सोडून गेला, तसंच चांदिवलीतील आमदार आम्हाला सोडून गेला. या दोन्ही जागा या लोकसभेमध्ये एकाच लोकसभेमध्ये येतात. त्यामुळे चांदिवलीची जागा ही काँग्रेसला गेली, वांद्रे पूर्वची जागा आम्हाला आली. त्यानंतर माझं नाव जाहीर झाल्याच्या नंतर मी इकडच्या ज्या खासदार आहेत आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत वर्षाताई गायकवाड यांची जाऊन भेट देखील घेतलेली आहेत. अतिशय आमचे चांगले संबंध आहेत, कारण लोकसभेमध्ये आम्ही सगळ्यांनी मेहनत करून, त्यासुद्धा तेव्हा धारावीतनं इकडे आल्या आणि आम्ही सगळ्यांनी प्रचंड मेहनत केली, सगळ्यांनीच केली. शिवसैनिकांनी तर दिवसरात्र मेहनत केली आणि त्यांना विजयी देखील आम्ही केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं पूर्ण सहकार्य हे आम्हाला लाभणार आहे. जर एखाद्या कुठल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये अजूनही खंत असेल, मग तो काँग्रेसचा असेल, असू शकतं, कोणाची इच्छा असू शकते निवडणूक लढायची, तर उमेदवार म्हणून ती माझी जबाबदारी आहे. मी त्यांच्यापर्यंत जाईन, त्यांच्या मनातील कुठली खतखत असेल तर ती दूर करण्याचा प्रयत्न करीन. पण मी तुम्हाला एवढं सांगतो की केवळ वांद्रे पूर्व नाही, महाराष्ट्रातल्या सर्व जागांवर महाविकास आघाडीतील सगळे कार्यकर्ते हे एकत्र येऊन लढतील. लोकसभेच्या वेळी सुद्धा जेव्हा जागांचं वाटप झालं तेव्हा काही प्रमाणामध्ये कुठे कुठे नाराजी होती, कारण स्वाभाविक आहे, सगळेच पक्ष मोठे आहेत, सगळ्याच पक्षांकडे मोठ्या कार्यकर्त्यांची फौज आहे, इच्छुकांची फौज आहे. त्यामुळे थोडे दिवस तरी लोकांना ते वाटत असतं. पण एकदा का निवडणुकींचा माहोल बनत गेला, प्रचार सुरू झाला की हळूहळू करून सगळे कार्यकर्ते एकवटतील आणि फॉर्म भरायच्या दिवशी तुम्ही पाहाल केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही, तर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, महाविकास आघाडीतील आमचे सगळे मित्रपक्ष या सगळ्यांचे नेते कार्यकर्ते हे आमच्या सोबत असतील. जाता जाता एक प्रश्न मात्र नक्कीच विचारावा वाटतो, तो असा की आता तुम्ही राज्याचं नेतृत्व पाहताय, एका महत्त्वाच्या पदावरती आहात, राज्यभर दौरे करावे लागतात, संघटना वाढवावी लागते. अशा या परिस्थितीमध्ये विधान परिषदेचं किंवा राज्यसभेचा मार्ग स्वीकारून तुम्ही अगदी सेफ पद्धतीनं त्या ठिकाणी पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह होऊ शकला असता. परंतु तसं न करता जनतेमधून उतरून जनतेमध्ये संघर्ष करून, तोही तीव्र संघर्ष सध्याच्या स्थितीला, असं करून तुम्ही विधानसभेची निवडणूक लढण्याचा जो निर्णय घेतलाय त्याच्या मागचं नेमकं कारण? नाही बघा, माझ्या सहित प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये आता एकच इच्छा आहे, ते म्हणजे परत एकदा मी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की, हे शब्द ऐकण्याकरता. आणि ते जर स्वप्न आम्हाला सगळ्यांना साकार करायचं असेल तर जास्तीत जास्त आमदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आणावे लागतील. आणि जर ते स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना कुठे ना कुठे पुढाकार घ्यावा लागेल. तुम्ही जर मला विचारत आहात की तुला एखादी विधान परिषद किंवा राज्यसभा अगदी सहज पद्धतीने मिळाली असेल, तर मला वाटतं माझ्यापेक्षाही अतिशय इझिली एखादी राज्यसभा किंवा विधान परिषद ही आदित्यजी ठाकरे यांना मिळू शकते. पण ते देखील आज जनतेत जाऊन लढतायत. 2019 साली वरळीमधनं ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. यावेळी सुद्धा काय होईल काय नाही होणार हे प्रश्न सगळे असताना त्यांनी परत एकदा वरळीमधनं अतिशय जबरदस्त गर्दीमध्ये माहोलमध्ये त्यांनी फॉर्म भरलेले आहेत, ते बिंदास पुढे जात आहेत. त्यामुळे माझा नेता निवडणूक लढतोय, आम्हाला संधी दिली, आम्ही सुद्धा लढतोय. निश्चित नेक्स्ट जनरेशन ठाकरे तर आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलेच आहेत. आता बाजूच्याच मतदारसंघात तिकडे दादर माहीममधून अमित ठाकरे सुद्धा लढत आहेत. अर्थात काल आदित्य ठाकरे यांनी दुसऱ्यांदा फॉर्म भरलेला आहे, वरुण सरदेसाई इकडनं लढत आहेत. तर एक कुतूहल आहे की ठाकरेंची परंपरा राहिलेली आहे, रिमोट कंट्रोलनी ते राजकारण करत होते, परंतु आता सद्यस्थितीमध्ये इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये उतरून राजकारण करणं हे नव्या पिढीला का वाटतंय? नाही, मी तुम्हाला सांगू तर जेव्हा आदित्यजींनी निर्णय घेतला त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांना ती आवड होती आणि मग त्यांनी तो तसा निर्णय घेतला, त्यांच्या परिवाराशी कुटुंबाशी त्यांनी हे करून घेतला.
पण मी माझं वैयक्तिक कारण सांगू तर गेले 5 वर्ष मी आदित्यजींच्या जवळ राहून त्यांच्यासोबत राहून ते ज्या पद्धतीने त्यांनी अभ्यास केला आहे, ज्या पद्धतीने ते बोलू शकतात, त्यांना जे एक्सपोजर मिळालं वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांना नक्की आपल्या राज्याचं शासन प्रशासन कशा पद्धतीने काम करतं याबद्दलची जी त्यांना माहिती मिळालेली आहे. आणि अगदी तुम्ही आज कधी त्यांचा कुठला इंटरव्ह्यू पहा, ते ज्या एका प्रोफिशियन्सीने भाषण करतात, मला वाटतं हे सगळं ते लोकप्रतिनिधी झाले म्हणून त्यांना कळलं. शेवटी संघटन आणि हे करणं ही एक वेगळी टॅलेंट आहे, हे एक वेगळं आहे, पण लोकप्रतिनिधी असणं हा एक वेगळा स्किल सेट आहे. आणि तो जर आपण त्याच्यामध्ये जर आपण उतरलो तर अधिक पद्धतीने आपल्या पक्षाला मदत होऊ शकते. हे मला वाटतं आता सगळ्यांची तशी भावना झालेली आहे. आदित्यजी मंत्री झाल्यामुळे प्रचंड आम्हाला देखील त्याच्यामध्ये गोष्टी शिकता आल्या. त्यांचं देखील त्या पर्सनल त्याच्यामध्ये प्रचंड डेव्हलपमेंट झाली आणि त्यामुळे आता हळूहळू नवीन पिढी मला वाटतं कुठेतरी विचार करते. आणि आज उद्धव साहेब हे पक्षप्रमुख आहेत. आज ते सुद्धा जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते सुद्धा विधान परिषदेचे का होईना पण आमदार तर झाले. ते सुद्धा आता सभागृहात अतिशय त्यांची उत्तम त्यांनी भाषणं गाजवलेली आहेत. त्यामुळे आता सगळेच या प्रक्रियेमध्ये उतरत आहेत आणि म्हणून मला वाटतं आनंद आहे. जितके जास्तीत जास्त युवा चेहरे या निवडणुकीमध्ये उतरतील त्या सगळ्यांचं स्वागत आहे. मग ते कुठल्याही पक्षाचे का असेना, त्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्रत्येकाला लोकशाहीने निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रत्येक जण आम्ही जनतेसमोर जाऊ आणि मग शेवटी जनता काय ते ठरवेल. दादर माहीममध्ये इंजिन चालणार, मशाल पेटणार की धनुष्यबाण? हे बघा, दादर माहीम हा शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गट राहिलेला आहे. 2019 साली आमचेच तिकडे आमदार निवडून आले. दुर्दैवाने ते आम्हाला सोडून गेले आणि त्यामुळे ज्या ज्या जागांवर आमचे आमदार आम्हाला सोडून गेलेले आहेत, आज तिकडे 6 पैकी 6 जागा या आमच्या निवडून आलेल्या आहेत. अशा मतदारसंघात आम्ही उमेदवार देणार म्हणजे देणारच. तिकडे 100% मशाल पेटणार. महेश सावंत हे दादर माहीममधून निवडून येणार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हे होते वरुण सरदेसाई जे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. अर्थात या वांद्रे पूर्व मतदारसंघामध्ये भगवा फडकणार का आणि मशाल पेटणार का हे काही दिवसातच स्पष्ट होईल. कॅमेरा पर्सन साहिल चव्हाण सोबत ऋत्विक भालेकर, मुंबई तक.